श्री स्वामी समर्थ. समाजात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते ज्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या स्वामींची मूर्ती पूजली जाते, ज्यांना अंगारा आणि माळ जन्मतःच मिळते. पण दुसरीकडे असे काही लोक असतात जे सुरुवातीला या सगळ्याला अंधश्रद्धा मानतात. जे म्हणतात, कोण हे स्वामी, कुठून आले, हे सगळं खोटं आहे. त्यांच्या लेखी स्वामी म्हणजे केवळ एक फोटो असतो. पण गंमत पहा, जे सर्वात जास्त विरोध करतात, जे सर्वात लांब पळतात, शेवटी तेच स्वामींच्या चरणाशी सर्वात जास्त लीन झालेले दिसतात. असं का होतं? यामागे स्वामींची कोणती लीला आहे? चला आज या प्रवासाचा उलगडा करूया. स्वामी म्हणतात, अरे तू मला मानत नाहीस ना, हरकत नाही, पण मी तर तुला मानतोय ना. अनेकदा आपलं शिक्षण, आपलं ज्ञान आणि आपला तर्क आपल्या डोळ्यावर पट्टी बांधतो. आपल्याला वाटतं जे बुद्धीला पटतं तेच खरं. अशा माणसांना स्वामी कधीच जबरदस्तीने बोलवत नाहीत. स्वामी त्यांच्या अहंकाराचा तट कोसळण्याची वाट पाहतात. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की स्वामी वगैरे काही नसतं, तेव्हा खरं तर तो स्वतःच्या अस्तित्वाशी लढत असतो. स्वामी त्याला अशा वळणावर आणून उभे करतात जिथे त्याचे सगळे तर्क संपतात, जिथे विज्ञानाचे हात टेकले जातात आणि जिथे केवळ शून्यता उरते. त्या शून्यतेमध्येच एक आवाज घुमतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या दरबारात येणारा प्रत्येक नास्तिक हा निवडलेला असतो. विचार करा, जो माणूस कालपर्यंत स्वामींच्या नावाने नाक मुरडत होता, तोच माणूस आज पहाटे उठून काकड आरतीला कसा येतो? याचं कारण म्हणजे अनुभूती. स्वामी शब्दांनी नाही तर अनुभवाने बोलतात. जेव्हा एखादं संकट असं येतं की जगातील कोणताही माणूस मदत करू शकत नाही, तेव्हा स्वामी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने किंवा एखाद्या छोट्या संकेताच्या रूपाने धावून येतात. स्वामींना त्या लोकांमध्ये जास्त रस असतो जे त्यांना नाकारतात, कारण ज्याची पाटी कोरी आहे त्यावर स्वामींना स्वतःचं नाव नीट कोरता येतं. ज्याच्या मनात संशय आहे तो जेव्हा भक्त होतो तेव्हा त्याची भक्ती हिऱ्यासारखी पक्की असते, कारण त्याने ते सत्य स्वतः पडताळून पाहिलेलं असतं. स्वामींचं एक वाक्य आहे, ज्याचं कोणी नाही त्याचा मी आहे. जे लोक आधी विरोध करत होते ते नंतर इतकी सेवा का करतात? कारण त्यांना झालेला पश्चाताप. त्यांना जाणीव होते की मी ज्या माऊलीला नाकारत होतो ती माऊली तर माझ्या प्रत्येक श्वासात माझ्यासोबत होती. एकदा का स्वामींचा स्पर्श झाला की माणसाचं रूपांतर कोळशातून हिऱ्यात होतं. मग तो भक्त केवळ स्वतःसाठी मागत नाही, तर तो स्वामी सेवा आयुष्याचं ध्येय मानतो. घरच्यांनी सांगितलं म्हणून केलेली सेवा आणि स्वतःच्या अनुभवातून निर्माण झालेली ओढ यात खूप अंतर आहे. ही ओढच त्यांना तासनतास नामस्मरणात बसवते. तर मंडळी, जर तुमच्या ओळखीत कोणी असं असेल जे स्वामींना मानत नाही, तर त्यांच्यावर रागावू नका. उलट त्यांच्याकडे पाहून हसा, कारण कदाचित स्वामींनी त्यांच्यासाठी काहीतरी खूप मोठं राखून ठेवलं आहे. स्वामींना हो म्हणण्यापेक्षा स्वामींनी ज्याला हो म्हटले त्याचा उद्धार ठरलेलाच आहे. स्वामी सांगतात, तुझ्या काळजाच्या कोपऱ्यात मी आधीच बसलो आहे, फक्त तुझा अहंकार बाजूला सार आणि बघ, मी तिथेच आहे. शेवटी एवढंच सांगेन, जे आधी नास्तिक होते आणि आता परमभक्त झाले आहेत, तेच खऱ्या अर्थाने स्वामींच्या कृपेचे साक्षीदार आहेत, कारण त्यांनी अंधारातून प्रकाशाकडे प्रवास केला आहे. तुमचा हा प्रवास, तुमची ही ओढ अशीच अखंड राहू दे. स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना.